नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इफेक्ट्स ऑफ हीट सायन्स इयत्ता 8वी आपण सम सोडवतोय। पुढचा सम आहे टू सबस्टन्सेस A and B have specific heat C and 2C respectively। म्हणजे A ची स्पेसिफिक हीट आहे C तर B ची स्पेसिफिक हीट आहे 2C। If A and B are given Q and 4Q amounts of heat respectively, याचा अर्थ A ला Q अमाउंटची हीट दिलेली आहे तर B ला 4Q एवढी हीट दिलेली आहे। द चेंज इन देअर टेम्परेचर इज सेम, आणि त्यांच्यामध्ये जो टेम्परेचर मध्ये बदल झालेला आहे हीट दिल्यामुळे तो सेम आहे। इफ द मास ऑफ A इज M, व्हॉट इज द मास ऑफ B? A चा मास M आहे तर B चा मास काय, असा प्रश्न आहे। दिलेल्या माहितीवरून आपण स्पेसिफिक हीट ऑफ A इज इक्वल टू C, स्पेसिफिक हीट ऑफ B इज इक्वल टू 2C, हीट ऑफ A इज इक्वल टू Q, हीट ऑफ B इज इक्वल टू 4Q, मास ऑफ A इज इक्वल टू M and mass of B we have to find out। फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू M इंटू C इंटू डेल्टा T। हा आपण दोन्हीसाठी फॉर्म्युला लिहिलेला आहे। आता इथं बघूया आपण, इथं Q आहे, Q मास तोच आहे, म्हणजे स्पेसिफिक हीट A साठी जे येणार आहे तो फॉर्म्युला आपला हा असा येईल। आणि जर हेच आपण स्पेसिफिक हीट गिवन टू B म्हणजे Q ऑफ B काढला तर तो काय येणार आहे, मास आपल्याला काढायचा आहे त्यामुळे माहित नाहीये, मास ऑफ B आपण इथे लिहूयात। स्पेसिफिक हीट आहे 2C आणि आता इथं आपण डेल्टा T मध्ये या दोघांची व्हॅल्यू काढू, कारण दोघांचा चेंज इन टेम्परेचर सेम असा दिलेला आहे। सो Q इज इक्वल टू M इंटू C हा कशासाठी येईल, A ऑब्जेक्ट साठी येईल, आणि B ऑब्जेक्ट साठी डेल्टा T काय येणार, Q अपॉन काय येणार सांगा, करेक्ट M इंटू 2C। बट डेल्टा T ऑफ बोथ आर सेम, दोघांचाही चेंज इन टेम्परेचर सेम आहे, आणि म्हणूनच आपण काय लिहू शकतो, Q अपॉन M इंटू C इज इक्वल टू Q जो इथं काय आहे 4Q आहे, 4Q अपॉन M इंटू 2C। आता मास ऑफ A M दिलेला आहे, मास ऑफ B आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। मग आपण मास ऑफ B जर पुढे घेतला तर काय येणार इथे बघा, हा 4Q अपॉन 2C आणि हा इकडचा हा M आहे तो मल्टीप्लाइड होणार, C आहे तो मल्टीप्लाइड होणार, आणि हा Q इकडे डिवाइड होणार। आता इथे या Q ला Q कॅन्सल होणार, C ला कॅन्सल होणार, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच मास ऑफ B इज इक्वल टू 2 इंटू M म्हणजे 2M येणार। असं हे एक्झाम्पल असणार आहे। पुढचा क्वेश्चन आहे, ॲट 15 डिग्री सेल्सियस द हाईट ऑफ आयफेल टॉवर इज 324 meter. If it is made of iron, what will be the increase in length in centimeter at 30 degree Celsius? आता इथं आपल्याला बघा what will be the increase in height in centimeter विचारलंय, आणि इथं देताना त्या हाईट जी दिलेली आहे ती मीटर मध्ये दिलेली आहे। आता आपण सुरुवात करूया। इथं बघा पहिला डेल्टा T काढू आपण, डेल्टा T इज इक्वल टू TF मायनस TI, आणि हा 30 डिग्री मायनस 15 डिग्री म्हणजे काय येणार आहे 15 डिग्री सेल्सिअस। त्यानंतर L1 म्हणजे आयफेल टॉवरची सुरुवातीची उंची आहे 324 मीटर। त्यानंतर हा आयर्नचा आहे असं सांगितलेलं एक्झाम्पल मध्ये, आणि आयर्न साठी
कोइफिशियंट ऑफ लिनियर इक्वेशन दॅट इज लॅम्बडा याची व्हॅल्यू असते 11.5 इंटू 10⁻⁻⁶. ही लक्षात ठेवा. बऱ्याचदा ही दिलेली असते, पण दिलेली नसेल तर आपल्याला माहिती पण पाहिजे पर डिग्री सेल्सिअस. त्यानंतर L2 आपल्याला काय करायचंय माहित नाहीये किंवा काढायचंय, कारण किंवा मग इन्क्रीज इन हाईट म्हणजे डेल्टा L जरी काढला आपण तरी आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे डेल्टा L. ओके, तर फॉर्म्युला काय आहे बघा. L2 मायनस L1 इज इक्वल टू लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी. आपल्याला इन्क्रीज इन हाईट पाहिजे म्हणून आपण L2 मायनस L1 घेतलेलं आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 11.5 आहे इंटू L1 काय आहे 324. इथं 10⁻⁻⁶ राहिला. 324 इंटू डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर काय आलेलं आहे 15 डिग्री सेल्सिअस. आता जर आपण हे सोडवलं तर काय उत्तर येईल, तर पहिला या दोघांचा गुणाकार करूया आपण. 15 5 जार 75 कॅरी 7 15 1 जार 15 प्लस 7 22 कॅरी 2 15 1 जार 15 प्लस 2 17. एका प्लेस वरती पॉइंट येईल म्हणजे 172.5 आपण या दोघांचं प्रोडक्ट लिहिलेला आहे इंटू 324 इंटू 10⁻⁻⁶. ओके, आता बघा इथं आन्सर काय येईल. या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर ते उत्तर येतं 5589.0 इंटू 10⁻⁻⁶ मीटर. आता बघा 10⁻⁻⁶ जर घेतला आपण तर हा काय येणार आहे 5589 अपॉन 10⁻⁻⁶ खाली आला तर 10 वरती 6 0 येतात. हे कन्वर्जन बऱ्याच मुलांना जमत नाही. इथं बघा आता 6 0 म्हणजे काय येणार 0.0559 मीटर्स आहेत हे. आता सेंटीमीटर केला तर 100 ने मल्टिप्लाय होणार आणि म्हणूनच तो किती होणार 5.589 मीटर. याला आपण 5.6 मीटर असंही म्हणू शकतो.